नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. आम्ही वांगचूक यांना त्यांचे उपोषण मागे घेण्याची विनंती करतो. देशाला त्यांची गरज आहे आणि त्यांचा जीव अत्यंत मौल्यवान आहे. अभिजित दिपकेंची ट्विट करून वांगचूक यांना विनंती. गोंदिया शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. अमरावतीत लैंगिक शोषणाचा आरोपी भोंदू बाबाला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने माजी मंत्री यशोमती ठाकूर संतापल्या. आरोपीला पाठीशी घालण्याचा यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप. जंतर मंतर लाठीचार्जचे बुलढाण्यातील मेहकरमध्ये तीव्र पडसाद. विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम. मोहिमेत शिवसेना उभाटाचे आमदार सिद्धार्थ खरात सहभागी. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची आज बैठक झाली. बैठकीत विद्यार्थी आंदोलन आणि सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर. संततधार पावसामुळे चासकमान धरण 95% भरलं. भीमा नदीत 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. अमरावतीच्या लक्ष्मीनगरच्या वाहत्या सांडपाण्याच्या नालीत आढळले 4 ते 5 महिन्यांचे मृत नवजात अर्भक. अज्ञात व्यक्तीला अटक. पोलिसांचा पुढील तपास सुरू. बीडच्या स्वराज्यनगरमध्ये रखडलेल्या रस्ते नाल्यांच्या कामांमुळे चिखलाचे साम्राज्य. अपघातांमुळे नागरिकांचा नगरपालिकेविरोधात तीव्र संताप. जळगावच्या रावेर तालुक्यात जमिनीच्या वादावरून पुतण्याने केली काकांची हत्या. चौकशीत संशयित आरोपीची हत्येची कबुली. रावेर पोलिसांचा पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.